मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज जागतिक अधिवेशना दिनानिमित्त पुंडलिक पांडुरंग पाटील जिल्हा परिषद केंद्र शाळा दाभा यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि तो लेख या ठिकाणी मी वाचून दाखवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी 1993 साली हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केलेले आहे. तसेच 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हा दिवस जगभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. वेगळी तुमची बोलीभाषा, धर्म तुमचा आगळा, लाकडाचा केला नांगर आणि स्वतः बैल झाला, ओबड धोबड जमीन कसत मैलो चालला, सर्वाआधी जन्मला तरी माग कसा राहिला, होता भोळा अंगात नाना कला, अफाट कल्पनेचे फुलवला समळा, देव तुझा हिरवा निसर्ग तू जन्मापासून पूजला, सर्वाआधी जन्माला तरी माग कसा राहिला, इतिहासात रचला गेला लिहिला गेला पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला, गड जिंकले गेले तुझा इतिहास मात्र गाडला गेला, सर्वाआधी जन्माला तरी माग कसा राहिला. आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की आपल्या समोर डोंगर दऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसानं ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे अधिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहे त्या सगळ्या कलांचा उद्गाता हा आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वाद, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्या रान मेव्यावर करत आहे. कधी काळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख. आता आदिवासी समाजाने पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरलेली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षेमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्यांचा टक्का देखील वाढत आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरेचे जतन करणारे आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपण इथे दिसते. आदिवासींना ढाल करून काही शक्ती मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. जंगल डोंगर दऱ्यात राहणारा, बाहेरच्या जगाशी संपर्क नसणारा अशी त्याची ओळख आहे. लोककला, वारली चित्रकला, पारंपरिक तारपा नृत्य आणि शिल्पकला या त्याच्याच कलामधून आदिवासी समाजाला प्रगतीची कवाडे उघडली गेली. हा समाज निसर्गातील प्रत्येक वस्तूला आपले दैवत मानतो आणि निसर्गावर भरभरून प्रेम करतो. संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी 1993 साली हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. आदिवासी मूलनिवासी असून भारतात एकूण 461 जमाती आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यात आदिवासी समाजाचे प्राबल्य असून आरक्षणामुळे हा समाज आता हळूहळू मुख्य प्रवाहात सामील होत आहे. आपल्या राज्यात भिल्ल, गौंड, पारली, कातकरी, माडिया, कोकण, ठाकूर या जमातीचे आहे. पण शेकडो वर्षापासून हा समाज अन्याय सहन करत आलेला आहे. रानावनात राहणारा समाज शिक्षणापासून दूर राहिला. परिणामी समाज निरक्षरतेचे प्रमाण प्रचंड वाढले गेले. शेती शेठजीच्या वाड्यात व वीटभट्ट्यात मजूर म्हणून तो राबत राहिला. पिढ्यानपिढ्या असंच चालत राहिलं. रोजगाराच्या शोधात कुटुंबाच्या आरोग्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मुलांमध्ये कुपोषण वाढण्या राज्यात प्रचंड प्रमाणात वाढले. दरवर्षी आपल्या देशात लाखो कुपोषित बालके मृत्युमुखी पडतात. आरक्षणामुळे त्याचे शिक्षण व राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले. आज लोकसभा व विधानसभेत अनेक आदिवासी खासदार व आमदार आपण पाहतो. त्यामुळे अनेक जणी मंत्रिपदे भूषवित आहे. पण समाजाच्या दुर्दैवानं या लोकप्रतिनिधींनी समाजाच्या विकासाचे जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला नाही. त्यामुळं 21वे शतक उजाडले तरी हा समाज आजही काळोख्या अंधारात चाच पडत आहे. उषक काल होता काळ रात्र झाली असं म्हणण्याची पाळी या समाजावर आली आहे. गेल्या अनेक वर्ष जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण ज्या दिवशी या समाजाची निरक्षरता संपवून आदिवासींची मुलं शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योगाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील तो दिवस खऱ्या अर्थानं
जागतिक आदिवासी दिन असेल. पुन्हा एकदा या जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. माहिती संकलन श्री पुंडलिक पाटील यांचे लेख अत्यंत अंजन घालणारा असा आहे. आता आदिवासी समाजातील कार्यकर्ते असतील, बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याने असतील, या समाजामध्ये जाऊन या समाजासाठी महाराष्ट्र सरकार असो, केंद्र सरकार असो, यांनी ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनाचा त्यांना फायदा कसा मिळेल हे बघणं गरजेचं आहे. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.